तिसऱ्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न आहे 2x अधिक y बरोबर 5. त्याला समीकरण नंबर 1 देऊ. आणि दुसरा प्रश्न आहे त्याच्या दुसरं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 5. त्याला समीकरण नंबर 2. आपल्याजवळ याच्या ट्रिक काय आहेत, सारखं आहे का ते पाहायचं. सारखं इथं पहा, सारखं आहे इथं काहीच नाही म्हणजे यांचं सहगुणक 1 असते. मग हे सारखे झालेले आहेत. आता चिन्ह पण बदलू नये तर डायरेक्ट तुम्हाला यांची बेरीज करायची आहे. काय करणार तुम्ही, समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून, तुम्हाला मी आधी पण सांगितलेले आहे, जेव्हा सारखे होतात आणि चिन्ह बदललेले असतात त्यावेळेस बेरीज करायची आणि चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करायची. तर पहा आता मांडणी करून घेऊ. 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5 ह्याची आपल्याला बेरीज करायची. हे अधिक y आणि हे वजा y हे गेले ढगात म्हणजेच कटून जातात. राहिलं काय आता तुमच्याजवळ हे 2x आणि 3x म्हणजेच 5x आणि ह्या दोघांची बेरीज 10 म्हणजे x बरोबर 10/5 म्हणजे उत्तर आलं तुमचं x बरोबर 2. ही किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवून देऊ. समीकरण 2 मध्ये x बरोबर 2 ठेवू. आता समीकरण 2 मध्ये आपल्याला x बरोबर किती ठेवायचंय, 2 ठेवायचंय. तर इथं ठेवणार आहोत आपण 3 कंसात 2 वजा y बरोबर 5. दोघांचा गुणाकार 6 वजा y बरोबर 5 म्हणजेच वजा y बरोबर 5. आता हे अधिकचे 6 तिकडे गेल्यावर वजा 6 होतात. म्हणजेच हे पहा इथं अधिक 5 आहेत वजा 6 आहे, दोघांची वजाबाकी होईल आणि 6 मधून 5 गेल्यावर राहतात 1. पण 1 कोणते राहणार, मोठ्या पदाचं चिन्ह वजा. आणि इथं पण आहे वजा y. दोन्ही कडचे वजा कटून जातात म्हणजे राहिलं काय y बरोबर 1. आता उत्तर आलं तुमचं उकल x, y बरोबर 2, 1 झालं. थँक्यू.